नमस्कार मित्रांनो, बंदिस्त मेंढी पालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच आपल्या चॅनलवरती मेंढी पालनाविषयी बोलत असतो. तर आज आपल्या व्हिडिओमध्ये जे समोर तुम्हाला मेंढ्यांचा कळप दिसतोय, तर काही दिवसापूर्वी आपण लहान पिल्लं पाहिलेली, ती बघता बघता मोठी होत गेली. तर मेंढी पालनामध्ये बघा, एवढे फास्ट वाढ असेल किंवा संख्या त्यांची वाढणं असेल किंवा उत्पन्न असेल, तर नक्कीच आपल्याला कमी वेळेत दुप्पट असं उत्पन्न मिळू शकतं. त्यात नारी सुवर्ण जर ब्रीड आपल्याकडे असेल, तर तुम्ही 5पासून सुरुवात केली, 10पासून केली, तर इतक्या गतीनं आपल्याला त्यांची वाढ दिसून येते की संख्येची वाढणं असते म्हणतो, ती खूप फास्ट वाढताना ह्या ब्रीडमध्ये आपल्याला दिसून येतं. कारण नारी सुवर्णाचं वैशिष्ट्य म्हणजे 2 पिल्लं, 3 पिल्लं, 4 पिल्लापातूर ह्या मेंढ्यांना पिल्लं होतात. त्याच्यामुळं आपल्याला कधी वेळ निघून गेला आणि कधी संख्या वाढत गेली आपल्याला म्हणजे ती ओळखूनच येत नाही. तर माझी सुरुवात केली त्यावेळेस 5 मेंढ्या होत्या. मी आणलं त्यावेळेस मला वाटायचं ही केव्हा आता यांना एवढी पिल्लं होतील का, आणि कधी वाढायची आणि कधी आपण विक्री करणार वगैरे असं वाटायचं मला. पण बघत बघत 2-2.5 वर्षामध्ये आपला पूर्ण फार्म असा मेंढ्यांना भरून गेला. आता जवळजवळ 5 बसून आपले जवळजवळ आता 30-32 मेंढ्या आपल्यात बनल्या. पहिल्या 5 म्हटलं तर आपल्या घरच्या एक 25भर माद्या आपल्यात तयार झाल्या. तुम्ही आता ही व्हिडिओत बघतायच, नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही महिन्यापूर्वी, काही आठवड्यापूर्वी तुम्हाला छोटी पिल्लं वाटायची. मी तुम्हाला सांगायचो ही 15 दिवसाची आहेत, काही महिन्याभराची आहेत. बघत बघत 3 महिन्याची, 4 महिन्याची, 7-8 महिन्यापासून पिल्लं झाली. आज ही चांगल्या एक मादीमध्ये आपण म्हणतो आता गाभ जायच्या मापाची किंवा काही गाभ गेले ह्याच्यामध्ये, तर एक आज बघा 8 ते 9 महिन्यामध्ये आपला हा कळप सगळा आता गाभ गेलेला आहे. काय 1-2 जी लहान 4 मधली पिल्लं आहेत, ती आपण थोडीशी मागं राखलेली आहेत गाभ घालवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्या चांगल्या दर्जाच्या माद्या बनल्या. आपण त्यांच्यावरती चांगलं नियोजन करून आज आपला घरच्या माद्या आपण तयार करायला आपल्याला यश आलं आहे. तर जी आपली नवीन करणाऱ्यांना जो प्रश्न असतो की एवढी पिल्लं नारी सुवर्ण खरंच होतात का, तिचा 3-3, 4-4 पिल्लं झाल्यानंतर त्यांची चांगली वाढ होणार का, तर नाहीतर बऱ्याच जणांना अनुभव आलेला असतो. लहान पिल्लं घेऊन आलेलं असतात आणि ती पिल्लं काही लवकर वाढत नाहीत, मग वर्षभर सांभाळलेली असतील, तिथनं पुढं कधी गाभ जाणार, बरंच अशा ह्या समस्या आलेल्या असतात. पण मित्रांनो, मी काही जास्त बाहेरून काही खरेदी करत बसलो नाही. सुरुवातीला घेतले त्याच्यापासूनच आपण करत आलो. तर माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या फार्ममध्ये सुरुवातीपासून म्हणजे अगदी पहिल्या येतालासुद्धा माझ्या 3-3 पिल्लं झाली. मग दुसऱ्या येतापासून म्हणजे पहिल्यावर पिल्लंच होती मी आणली तेव्हा पण, आणि आपल्यात पहिल्या येतापासून सुरुवात झाली थोडक्यात. तर पहिल्या येताला काहींना 2 झाली, काहींना 3 झाली. मग त्यावेळेस मलासुद्धा सुरुवातीला आश्चर्य वाटलं, खरंच एवढी पिल्लं होतात का. आणि ती पिल्लं ज्यावेळेस झाली त्यावेळेस एवढी छोटी पिल्लं असायची की असं वाटायचं, त्यात पहिल्यावर माद्या होत्या की आईला ही पिल्लं कधी वाढणार एवढी छोटी पिल्लं. आणि मेंढ्यांच्यापेक्षा आपल्या शेळ्याच बऱ्या 2 पिल्लं होती, काही वेळेस 1 होती, पण पिल्लं मोठी असतात, वाढते झटपट. आणि काय आपण ह्या मेंढ्या घेतल्या म्हणलं, आणि पिल्लं कधी वाढायची, केव्हा विक्री करायची, कसं काय करायचं असं वाटायचं सुरुवातीला. पण बघच तर महिन्यात पिल्लं एवढी मोठी, एवढी छोटी असताना 3-4 पिल्लं झालेली छोटी दिसायची. पण महिनाभरात एवढी त्यांची वाढ दिसून आली की ती वाटायचंच नाही. व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा जन्मलेली बघितलेली त्याचा जर विचार केला तर एवढं फास्ट वाढतंय असं वाटायचं. बघितल्यानंतर आम्हाला वाटायचंच नाही काय, हीच ती पिल्लं लहान आपण बघितलं तर केवढी मांजराच्या पिल्लासारखी सुरुवातीला वाटली आम्हाला. कारण पहिल्यावर माझ्या लहान होत्या, कमी वयात तिने गाभ घालवलेल्या आपण ते घेतलेल्या. पण तिथून पुढच्या येतासनी मात्र पिल्लं मोठी झाली. जरी 3 झाली, 4 झाली, तरी पिल्लं अशी आपल्याला आपण नॉर्मली कशी शेळ्यांना वगैरे 2-2 पिल्लं झाली तरी मोठवाड पिल्लं असते ती 2.5-3 काय 3-4 किलोची. भोरच्या शेळ्या तर मोठ्या अशी पिल्लं चांगल्या वजनाची झाली, काय अडचण नाही दुसऱ्या येतापासून. कारण आपल्यात चांगली परत त्यांना आपण चांगला खुराक दिला, चांगला चारा होता, चांगली पिल्लं होत गेली.
सुरुवातीला लहान जरी झाली, दिसताना जरी लहान दिसत होती, पण ती पिल्लं वर्षभरात आपली पिल्लं चांगली म्हणजे अगदी 55-60 किलो पातूर असं मेल गेलं आपलं. त्यात आधी डॉर्परचा पण क्रॉस असल्यामुळे त्यांना डॉर्पर क्रॉस केलेला होता, त्यामुळे क्रॉसची पिल्लं चांगली वजनाला झाली. परत आपण नारीचा मेल आणला ही करतो. पण ज्यांना समस्या वाटते किंवा ज्यांना प्रश्न पडतोय की 4 पिल्लं झाल्यानंतर ती पिल्लं 4 झाली तरी काय करायचं, ती वाढली नाही तर त्यांना दूध पुरणार का, तर नक्कीच 2 पिल्लापातूर काय माद्या चांगल्या आहेत त्या शरीरानं, म्हणजे आपण चांगल्या मेंटेन राहिलेल्या अशा म्हणतो, तर त्यांना 3 पिल्लांना सुद्धा आरामशीर दूध पुरतं, नाही असं नाही. आपल्या मेंढीला कसं दूध आहे त्याच्यावरती राहतं, पण सरासरी आपण 2 पिल्लांचं जरी पुरतंय असं धरलं तर दुसरीची 2 पिल्लं आहेत ते आपल्याला गाईच्या दुधावरतीच त्यांचा सांभाळ करावा लागतो. जास्त काय अवघड नाही मित्रांनो. आपला व्यवसाय आहे म्हटल्यानंतर आपल्याला सगळंही मनापासून केलं पाहिजे आणि त्यात एकदा पडलो आहे म्हटल्यानंतर ती कडेवरला नेण्याचा आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केला पाहिजे. आणि मी तर ह्या मेंढीपालनामध्ये पूर्णपणे नवीनच होतो, मग आपल्याला शेळ्यांची वगैरे आयडिया होती, पण ह्यातलं काय मेंढ्यांच्या बाबतीत काहीच म्हणजे कसलंच कधी आयुष्यात ती मेंढी पाळली नव्हती किंवा मेंढ्या बघायचो इथं रस्त्यानं वगैरे जाताना हिंडायला जाणाऱ्या मेंढ्या बघायचो, पण ती एवढं काय आपल्याला म्हणजे मी स्वतः करीन आणि एवढं ते आपल्याला सक्सेस होईल असं मला वाटलं नव्हतं. ज्यावेळेस मेंढ्या केल्या त्यावेळेस काही जरी त्यांना टाकलं तर त्या खायच्या, ती एक बघितलं की समाधान वाटत राहिलं, ही शेळ्यांच्यापेक्षा बरं आहे. ज्यावेळेस ती पिल्लं झाली त्यावेळेस मात्र एवढी पिल्लं बघून खरंच आम्हाला वाटलं ही भारी आहे मेंढ्यांचं भारे. पण एक प्रश्न पहिला आम्हाला पडला होता की पिल्ले जागवायची कशी, तर ही 4 पिल्लं झाली पण ती पाजायची कशी. पहिला रो मेंढ्या होत्या ती नीट पाजायच्या नाहीत, त्या पिल्ल्याला जवळच येऊन द्यायच्या नाहीत, सगळं म्हणजे एकदम 1-2 येलेल्या 4 दिवसात 4 माद्या 5 माद्या वेल्या 15-16 पिल्लं झाली. आम्ही 10-10 आमच्या शेळ्या वेल्या तरी आम्हाला 25चा आकडा कधी गावला नाही पिल्ल्यांच्यामध्ये. काही नाही 1 होणार 2 होणाऱ्यांना बी कधी कधी 1 होतंय. आणि ह्या मेंढ्यांचं मात्र प्रत्येक वेताला 3-4 पिल्लं होती तीच, म्हणजे आपण अगदी ठरवल्यासारखं आपण आकडा गाभ मेंढी असली की सांगू शकतो बाबा ही 2दा आपल्यात वेले, तिसऱ्याच्या आणि बाबा हिला एवढ्या 4 मेंढ्या आहेत एवढी पिल्लं होणार, म्हणजे एवढी त्यांची खतरनाक प्रोडक्शनची क्वालिटी मला वाटली. आता आपल्या जुन्या मेंढ्या सुरुवात केलेल्या त्यांच्या खात्रीशीर तिला 3 होती, तिला 3 झाली, तिला 3 होती ती, जिला 2 होती ती डॉर्परची आहे तिला 2च होणार होती ती कायम, म्हणजे असं त्यात संख्या कधी कमी झाली नाही. फक्त काय होतं एखाद्या वेळेस जर आपण जाग्यावरती नसलो केलो तर एखाद्या वेळेस पिल्लांची जन्मताना जर काय प्रॉब्लेम झाला, म्हणजे वेलं नाकावची घाण निघाली नाही असं एखादं मरतं असं काय तर झालं तरच ती पिल्ल्यांची आपली संख्या कमी जास्त होते. पण तुम्हाला सांगतो मी आता जवळजवळ माझ्यात ही तिसरं 4थं यात मेंढ्यांचं होत आलं, तर ह्याच्यात म्हणजे असं की 4-5 मेंढ्या असल्या की आपल्या जवळजवळ ते 20 शेळ्यांच्या एवढी पिल्लं त्यांना होती. डोकं फिरल्यासारखं एखादा नवीन माणूस आला की त्याला आश्चर्यच वाटतं, कारण की मेंढ्यांना एवढं पिल्लं झालेलं पाहिलेलं नसतंय काय. खरंच अनुभव मस्त ह्या मेंढ्यांचा मला आला, कारण आज सुरुवातीला काय व्हायचं शेळ्या वगैरे होत्या त्यावेळेस आपण रात दिवस करतोयच की आपला व्यवसाय म्हणल्यावर झटायला लागते व्याप करायला लागते, पण एवढी अशी हुरूप वाटायची नाही. हाय आपलं वर्षातनं 2 वेळा वेतं होती, 1.5 वर्षात 2 वेतं होती ती, मी शेळ्याला एकदा पिल्लं विक्री झाली पुन्हा 5-6 महिने काय नसायचं त्याच्यात, म्हणजे याचं चारा टाकायचा आपला रोजचा उद्योग करायचा जायचा. पण ह्या मेंढ्या केल्यापासून तुम्हाला सांगतो 1-2 महिन्याला ते कायम आपल्या गोट्यात 15-20 पिल्लं असती तीच असती ती. म्हणजे आता ही जर मला मी आता विचार करतो बारकाईनं असं फार्ममध्ये बसतो त्यावेळेस एवढ्या सगळ्या मेंढ्या आपल्या येतील तेव्हा काय पिल्लं व्हायच होणार आहे ती, मग एवढी पिल्लं होतील त्यावेळेस त्याला नियोजन आणि पळापळी व्हायचं नाही मित्रांनो. आपल्याला वाटतंय एवढं सोपं नाही, कारण आता आम्ही आता माझ्याकडे जवळजवळ नाही म्हणतं 20 पिल्लं आहेत आपल्या 4 मेंढ्यांची आणि शेळ्यांची 5-6. मला वाटते 2 मेंढ्यांच्या पिल्ले एवढी माझ्या त्या शेळ्या 5-6 येले त्यांची पिल्लं आहेत, आणि ह्या 4 येले ते ही माझी सगळी शेळ्या येल्याविषयीवर तरी ह्या 4-5 मेंढ्यांची पिल्लं जास्तच होती ती, म्हणजे एवढी संख्या आपल्याला नारी सुवर्णाला मिळते.
फक्त एकच मित्रांनो करायचं आहे की तुम्ही मेंढी पालन जर करत असाल आणि त्यात पण तुमच्याकडे नारी सुवर्ण जर असेल, तिला खायला घालाय कमी पडू नका. तुम्ही जेवढं तिला खुराक चांगला चारा, जेवढी मेंढी तुमच्यात हेल्दी तंदुरुस्त राहील तेवढी पिल्ल्यांची क्वालिटी तुम्हाला दिसून येईल. आणि आज नारी सुवर्णाचं किंवा ही मेंढी पालनाचं जसा स्कोप आला आहे सध्याला ह्या व्यवसायाला, प्रत्येकाच्या तोंडात मेंढी पालन आहे, त्यात बंदिस्त मेंढी पालन. खरंच हा व्यवसाय खूप आपल्याला भविष्यात सुद्धा चांगला चालणार आहे, चांगलं उत्पन्न देणारा ठरणार आहे हा. कारण आता मी नवीन पूर्ण असून देखील मला चांगलं यश आलं, चांगलं उत्पन्न मी घेतोय सध्याला. फक्त पहिली 2 वर्ष मला नर सोडलं तर माद्या सगळ्या मी ठेवल्या. नरांच्या पैशावरतीच मी यांचा म्हणजे सगळं रोजचं जे काय खुराक पाणी असेल हे सगळं भागवत आलो, करत आलो. पण मला कधी असं जाणवलं नाही की बाबांनो माद्या मी ठेवत आलो ह्यातून काही मला उत्पन्न कमी पडलं किंवा पदरचं जास्त घालायला लागलं. कारण मेंढ्या घेतल्या तेव्हा पैसे माझं गेलं. पण ही जी काय पिल्लं मी पहिल्या वेताची मेल होतं ती तुम्हाला आता मी खोटं सांगणार नाही. डॉर्परची क्रॉस असल्यामुळं पिल्लं एवढी वाढली, जवळजवळ 1 वर्षाचं मेल तुम्हाला सांगतो जवळजवळ माझ्याकडे 35,000ला काही 40,000पर्यंत माझ्यातून सेल झालं. वस्तूच तशी बनली आणि तिची क्वालिटी होती. डॉर्पर जरी क्रॉस असला तरी 3 पिल्लं 4 पिल्लं झाली. आणि त्याच नरांची मी माझ्याच फार्ममध्ये क्रॉस करून 3ची पिल्लं तेवढी होतीत का की बाबांनो नारीचं आणि डॉर्पर क्रॉसचं आहे म्हटल्यानंतर पिल्लांच्या संख्येत काय कमी? तर काय नाही मित्रांनो, जी 50% पिल्लं झालेली क्रॉसमधनं पहिल्या वेताला त्या मेलपासून पण आपले 3 पिल्लं 4 पिल्लं झाली. फक्त काय झालं, क्रॉसचं जे होतं ते जरा थोडंसं नारी सुवर्णाच्या पेक्षा फास्ट वाढलं आणि शरीरानं ती जरा मजबूत दिसून येत होतं. म्हणजे मेंढी जी क्रॉसची आहे ती जरा थोडीशी नारी सुवर्णापेक्षा मोठी आहे. आता थोडक्यात बघायचं गेलं तर ही मेंढी बघा, ही आता ही पिल्लू आपलं जवळजवळ 8 महिन्याच्या आसपास आहे. तर ही डॉर्पर नारी सुवर्णाचं क्रॉसमधलं 4 मधलं आहे महत्त्वाचं पिल्लू. तरीसुद्धा हिची क्वालिटी बघा, वजनाला चांगला आहे तिची. आता जर ही आपण अशा क्वालिटीची जर आपल्यात माद्या झाल्या तर ह्याला सुद्धा आपल्याला 2-3 पिल्लं होणार आहेत आरामशीर. ती कारण चारीतला आहे ती ना 3 पिल्लं होणारच. आता ह्याच्याच जोडीचं तुम्हाला दुसरं दाखवतो, 4ही पण पिल्लं धावणार आहे. आत्ता एक दाखवलं, ही 2 पिल्लं, ह्या 2 माद्या, ह्या 2, ही एक तांबडी, ती मागाय झाली. 4 पिल्लं एका साईजची आहेत, एका मादीचे आहेत. 4हीचे 4ही पिल्लं एकसारखी आहेत. 4 आहेत म्हणून काही ती वाढली नाहीत असं नाही. त्यातली आपण 2 पिल्लं दुधावरती होती. ती सकाळचं आपण काय करायचो, 2 पिल्लांना सकाळी पाजायचं आईचं दूध आणि दुसऱ्या 2 पिल्लांना आपण गायचं पाजायचं. बऱ्यापैकी आपण 4ही पिल्लांना थोडं थोडं एक्स्ट्राचं गायचं पाजतच होतो. फक्त काय करायचं, सकाळी जी 2 पाजलीत ती संध्याकाळी पाजायची ती आईला आणि सकाळी पाजलेले त्यांना गायचं पाजून घ्यायचं. असं म्हणजे आलटून पलटून आपण सगळ्यांना आईचं दूध मिळावं असं करायचं. जर आपण पिल्लं पहिले 1-1.5 महिना जर चांगली सांभाळली, पिल्लं खायला लागस तोपर्यंत जर आपण गायचं दूध पाजलं आणि त्यांना नीट हाताळलं, पिल्ल्यांना चांगल्या प्रकारे सांभाळलं, तर ती पिल्लं आईचं दूध जरी 4 मधली असली तरीसुद्धा पिल्लं 4हीचे 4ही चांगली वाढताना आपल्याला दिसून येते. फक्त पिल्लांची मर झाली नाही पाहिजे आणि पिल्लं खायला लागस्तोवर आपल्याला चांगली सांभाळायची. एवढं जर आपल्याला करता आलं तर 100% मेंढी पालनात आपण सक्सेस होतो या. कारण 4 पिल्लं आणि बऱ्याच जणांचं मी फोनवरनं मला सांगतात की मी लहान पिल्लं घेतलेली, ती पिल्लं वर्ष झालं सांभाळतो पण ती काय वाढना झाली, त्यांची वाढ नाही. आता हे असं का होतंय आता हे काय मला माहीत नाही. कारण माझ्यात 4 पिल्लं होती ती तेव्हा असं नाही की माझ्यात जन्माला आली तेव्हा लय मोठी पिल्लं जन्माला येते ती माझ्यात ती वाढते, असंही नाही. पिल्लं जेव्हा 4 होती तेव्हा लहानच असतात पिल्लं. कारण तेवढं मेंढी पण आपली एवढी मोठी नाही की बाबानो 60-70 किलोची नारी सुवर्ण आहे आणि तिला बाबानो 4 पिल्लं होती ती मोठी झाली पाहिजे असं नाही. मेंढीचं किती 50 किलोसुद्धा मेंढी भरणार नाही. म्हणजे एवढं लहान स्ट्रक्चरला माझ्यात तरी तशा मेंढ्या आहेत त्या.
पण पिल्लं 4 मात्र देते त्या. मला एक असं मी बघितलं बऱ्याच ठिकाणी नारीस्वर्ण ज्या मेंढ्या तब्येतीनं मोठ्या आहेत नारीस्वर्णामध्ये त्यांना 2 पिल्लं होणाऱ्या मेंढ्या आहेत त्या जरा तब्येतीनं चांगल्या मोठ्या दिसून येतात. जी माझ्याकडं जी आत्ता नारीस्वर्णातल्या ज्या काय माद्या त्या सगळ्या 3 पिल्लं आणि 4 पिल्लं देणाऱ्या आहेत त्या, पण त्या थोड्याशा शरीरानं मला लहान आहे त्या. म्हणजे त्यांची जे सगळी माझ्या जी काही मेंढ्यांची आत्ता ग्रुप आहे कळप आहे तो 3 मधला 4 मधला आहे. मग ते जरा थोड्याशा 2 पिल्लं देणाऱ्यांच्या पेक्षा तब्येतीनं म्हणजे थोड्याशा म्हणजे तयार आहेत सगळं आहे, पण त्यांची उंचीना म्हणा किंवा त्यांचं जरा थोडंसं स्ट्रक्चर लहानच आपल्याला दिसून येतं. थोडक्यात तुम्हाला थोडासा फरक दाखवतो. तर ह्या सगळ्या ज्या आपल्या व्हाईट कलरमधल्या ह्या आहेत त्या नारी सुवर्णाच्या त्या अशा असं स्ट्रक्चर राहतात. ही पहिल्याच्याने एकदा वेल्या, ही पण बघा समोरची. तर ह्या बघा माझ्या मेंढ्या तिसऱ्याच्यानं वेलेल्या आहेत. ह्या अशा लहान म्हणजे अशा उंच जास्त नाहीत किंवा जास्त तब्येतीनं नाही अशी, कायम त्यांना 3-4 पिल्लं होतात. तर ही व्हाईट कलरची बघा, ही जी अशा प्रकारची जी मेंढी आहे ह्यांना ही व्हाईट कलरची हिला कायम 4 पिल्लं होती. तर ही खाली बसलेली पण मला दाखवतो, हिला पण 4 पिल्लं होती कायम प्रत्येक येताला. आणि ही मधली जी तांबूस आहे हिला कायम 3 होतात. पण शरीरानं थोड्याशा ह्या माद्या अशा म्हणजे अशा धिप्पाड आपण म्हणतो का नाही अशा नाहीत. का तर ती मला म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी माझ्यासारख्या असल्या माद्या आहेत जे का नाही ज्यांच्याकडं म्हणजे शरीरानं लहान व्हाईटमध्ये अशा पण त्यांनाच पिल्लं 3-4 होती. त्यांच्या 2 पिल्लं वाल्या आहेत त्या शरीरानं अशा तब्येतीनं मोठ्या मेंढ्या आहेत त्या, उंची पण त्यांचीच. त्यातली एक व्हरायटी माझ्याकडं पण आहे. तर ही पलीकडे बघा मेंढी एक दिसते केवढी मोठी आहे बघा, ही नारी सुवर्णाचीच आहे, निमकर मधलीच आणलेली आहे. ही असं स्ट्रक्चर मोठं थोडंसं 2 पिल्लं देणाऱ्या माद्यांचं राहतं. तर हे नर बघा नारी सुवर्ण इकडं तिकडं सारखं त्याचं चालू आहे. असं का करतंय तर बघा ज्यावेळेस साईडच्या कप्प्यामध्ये किंवा समोरच्या कप्प्यामध्ये मेंढी जर माजावं असेल तर ह्याचं सारखं बघा इकडं तिकडं चालू असतं. त्याला म्हणजे किती तास आपण असं करतोय याला काय कळत नाही. 1-2 तास इकडं तिकडं जोपर्यंत त्याला त्या ग्रुपमध्ये सोडत नाही मेंढीकडं तोपर्यंत ही असंच चालू असतं. तर याला सकाळी त्या मेंढीला ह्याला दाखवलं या काल रात्री पण हा मेल दाखवला आहे, तरी पण तेवढंच बघा मग शांत येतो ह्याचं सारखं. मग ध्यानात आपण ठेवायचंच लक्षात, हे असा मेल करायला लागला जाळीच्याकडं फिरायला लागला नाही कराय की मेंढी माझावर आहे. आपण ती बघायचं इकडं तिकडं लक्ष देऊन बाबा ना आहे का मेंढी माझावरती, एकमेकाच्या अंगावर पाय टाकतात का, या बारीक सारीक गोष्टी बघा. मेंढी पालनात भरपूर शिकायसारखं आहे, खूप काही नवीन नवीन. आपण जर बारकाईनं जर त्याच्यावर वेळ देऊन लक्ष दिला तर बाबांनो माझा वाल्यानंतर काय होतंय, नर काय करतोय साईडच्या कप्प्यात असल्यावर, किंवा मेंढी काय करत्या, दुसरी मेंढी त्याच्यावरती पाय टाकते का, ह्या अशा जे काही बारीक सारीक गोष्टी घडते त्या फार्ममध्ये त्याच्यावरनं आपल्या लक्षात येऊ शकते की बाबा मेंढ्या माझावरती कोणतं आहे, किंवा बाबा काय गाभण आहे त्यांचं लक्षण वेगळी असते ती, किंवा व्याला झालेल्यांचं बाबानं काय कास अशी गुलाबी कास पानावते, गुलाबी होते, मेंढी जरा जास्त चारा खात नाही, जरा बसून राहते, मग समजायचं आपण बाबा हे आज संध्याकाळपासून येणार आहे. तर हे बघा पहिला रो मेंढी आहेत. आता ही जाळी समोरची पुढे पूर्ण करड्या रंगाची अशी काळपट अशी दिसते, ही पहिल्यावर आहे मेंढी. व्यायला आता कासाला चांगल्या लागल्या बऱ्यापैकी, मला वाटतं तिला अजून 1-1.5 महिना अवकाश असेल. तरी तिचं आत्ता पोट किती दिसतंय बघा, आणि ती मेंढी केवढी आहे. जोपर्यंत ते येणार आहे तोवर ते अजून 1.5 महिन्यात किती तिचं पोट होईल आणि काय. तर याला पहिल्या वेताला मला आरामशीर तिला 2 जरी झाली तर पिल्लं चांगल्या क्वालिटीची तिला होणार आहेत. बघूया आता ही नारी सुवर्णाची आहे. शक्यतो पहिला रोसनी 2च पिल्लं व्हायला पाहिजेत, कारण त्यांना दूध थोडंसं पहिल्या वेताला कमी राहतं या, किंवा काय होतं काय वेळेस मेंढ्या जरी चांगल्या मोठ्या दिसल्या तरी म्हणावी अशी चांगला खुराक हे असल्यामुळं त्यांची वाढ दिसून येते, पण म्हणावे असं पहिल्या वेताला असं दूध आपल्याला दिसून येत नाही. त्यासाठी दुसऱ्या येतापासून मेंढीची वाढ, दुसऱ्या येताला आपल्याला मेंढीची त्याच्या डपटीनं वाढ झालेली दिसून येते. दुसऱ्या तिसऱ्या येतापासून मेंढ्या अशा बघायजोग्या होत्या त्या.
सुरुवातीला आपल्याला वाटतं वेल्यानंतर पहिला रो ही वगैरे आता ही जरा याला आपण लई लवकर गाभ गेली का काय थोडंसं पहिला रो असते आता पहिल्या वेताला 2-3 काही वेळेस होतात त्यावेळेस जरा वाटतं तसं पण काय नाही तिला दूध बीत येतंय चांगल्या बऱ्यापैकी त्यांना काय पण काय असं आहे ते की काय पहिला रोना पण 3 होत्यात ही पुढे ती खंजायते ही पहिला रो एकदा वेली आता परत गाभ आहे कासला आता दुसऱ्याच्यानं लागली पहिला रो होती त्यावेळेस तिला पहिल्याच येताला 3 पिल्लं झाली तर जवळजवळ तिला 3 मेल झालेलं आता तिन्ही मेल आपण 3 महिन्याच्या आत म्हणजे 3 ते 3.5 महिन्याच्या आत आपण तिची पिल्लं 10,000 आपण दिली साधारण त्या मेंढीचा आपलं पहिला रो असून आणि पहिल्या वेताला 3 पिल्लं देऊन एवढ्या कमी वेळेत ती वाढली फक्त आपण तिला गायचं वगैरे दूध पाजलेलं आज त्या मेंढीचं आपल्या पहिल्याच वेताला 30,000 रुपये उत्पन्न झालं मित्र 10,000 आपण पिल्लं दिली आणि वाईस थोडी मोठी ठेवली असती किंवा काय म्हणजे माझा एक उद्देश किंवा मला एक गोष्ट ह्यात पटते की आपण आपली 3 ते 4 महिन्यापासून 5 महिन्यापासून पिल्लं आपण विकायची जास्त आपण ती मोठी करायला लागलो की तसं पुढं आपल्याला वाटतं की मोठी झाल्यानंतर जास्त पैसे असं काय नसतं बरेच लोक आता सध्याला लहान पिल्लं घ्यायच्या विचारात जास्त असतात किंवा लहान पिल्लं जी ज्या पद्धतीनं विक्री होतात तसं मोठ्या पिल्लांना मग माद्या ह्या काही माद्या मोठ्या असतील तेवढ्या विकतात नाही असं नाही पण मेल वगैरे असतील तर आपण बऱ्यापैकी आपल्याला जर चांगला नफा आणि कमी खर्चात जर उत्पन्न घ्यायचं म्हटलं तर पहिल्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपण आईच्या दुधावर चांगली त्यांची वाढ असते चमक त्यांना चांगली असते खाया प्यायला लागली की आपण 4 महिन्यापासून आरामशीर आपली 10,000 पिल्लं जाते अशा ह्याच्यातच आपली विकली पाहिजे म्हणजे पुढला म्हणजे खुराकाचं जास्तचं बजेट असेल किंवा काही सगळं जास्त त्यांना लागत नाही आपलं आहे त्या आईच्या दुधावरती गाईच्या दुधावरती पिल्लं त्याच्यावरती थोडाफार खुराक खायला लागलेलं असते विक्री होतात आरामशिरी 10,000 नग जातो अशा पद्धतीनं आपण चाललो तर कमी खर्चात बजेटमध्ये चांगलं मेंढीपालन होऊ शकतं आणि आता ही पुढं काळ्या तोंडाची मेंढी दिसते ही पण पहिल्यावर एकदा डॉर्पर क्रॉसचे वेलेले आहे तिनंही पहिल्या वेताला आपल्यात 2 दिलेले आहेत कारण ती नारी आणि डॉर्पर क्रॉसचे जरी तिला ब्लॅक पॅच आला असला डॉर्पर सारखा तर ती क्रॉसची आहे तिनं पहिल्या वेताला 2 दिलेले आहेत पिल्लं आता ही बघा आपलं हे डॉर्पर क्रॉसचं आहे दिसतंय का ह्याच्यामध्ये तर ही बघा मेंढी तर ह्या 2 मधले डॉर्परच्या मेंढ्या आहेत ह्या 2 मधली क्रॉसचे बघा तिची क्वालिटी तर ही माझ्याकडे एक डॉर्पर मेंढी आहे तिची मादे हे आणि अजून एक आहे सेम टू सेम अशीच आहे 2 मादे आहेत तर जवळजवळ ह्या मादीचं नाही म्हटलं तर 35 किलोच्या पुढं वजन आहे आता ही मादी जवळजवळ 7.5 पावणे 8 महिन्याची आहे ह्याच्यापेक्षा आणि आपल्याला काय वाढ पाहिजे आता ही मागची बघा मागाशी मी दाखवलेली फक्त नारी सुवर्णा मेंढी आपल्याकडे असेल तिला 3 पिल्लं 4 पिल्लं देते तिला थोडंसं ती पिल्लं आपण चांगली जर एक्स्ट्रा गाईचं वगैरे दूध पाजून चांगली पिल्लं आपण सांभाळली तर ती 4च्या 4 पिल्लं आपल्याला चांगलं उत्पन्न देतात फक्त आपल्याला हा व्यवसाय करत असताना डोळ्यात तेल घालून दूध जास्त पाजावं लागतंय किंवा खुराक एवढा जातोय तेवढा जातोय त्याचा विचार करायची गरज नाही कारण तेवढं ती उत्पन्न मेंढी आपल्याला देणार आहे फक्त त्यांना खुराक असेल चारा असेल किंवा लहान पिल्ल्यांना गाईचं दूध असेल हे द्यायला तुम्ही कमी पडू नका तुम्हाला नक्कीच हे मेंढीपालन तुम्ही जेवढं त्यांच्यासाठी घालाल त्याच्या दुपटीनं तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही फक्त सुरुवातीला नवीन असाल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला वाटेल मलाही तसं वाटायचं की ह्यांना दूध येण्यासाठी मी गोळी जास्त वापरायचो म्हणजे 200 ग्रॅमच्या ऐवजी मी 300-400 ग्रॅम पातूर त्यांना खुराक वगैरे द्यायचो गोळी जास्त प्रमाणात द्यायचो कारण गोळीने दूध यायचं मेंढ्या पण तशा चांगल्या राहत होत्या पण ह्याचा मला सुरुवातीला वाटलं ह्यांना जास्त खाद्य घालायला लागतंय दूध येण्यासाठी किंवा काय पुन्हा मग गाई घेतली मी गाईचं दूध पाजायला लागलो पहिल्या वेताची पिल्लं हाय अशीच मी त्यांच्या दुधावर किंवा थोडंसं मी विकत दूध घेतलं परत मी एक गाय आणली पुन्हा वाटायला लागलं ह्या मेंढ्यांच्यासाठी आता 5 मेंढ्यांसाठी काय काय करायला लागते गाई घ्यायला लागली तिचं दूध पिल्ल्यासनी पाजायचं पण जसं ती पिल्लं विक्री झाली तेव्हा मला कळालं ह्यांचं काय क्वालिटीनं पिल्लं झाली आणि काय दरानं गेली त्यावेळेस मला त्या उत्पन्न बघून मला वाटलं काय नाही आपण ही गाय आणली
हे दूध पाजतोय वगैरे तर ही करतोय ते आपण योग्य आहे किंवा आपल्याला ह्यातून फायदा पण तसा मिळतोय. मग बघा मी त्यांच्या माद्या सगळ्या ठेवत गेलो, फार्म वाढवत गेलो आणि त्यांना गायचं त्या दूध पूर्ण सगळ्या पिल्ल्यांना सरसकट मी पाजतो. 2 जरी असली तर त्यांना एक घोट तरी पाजायचं. आणि तुम्हाला सांगतो इतक्या गतीनं पिल्लं वाढते ती. आणि कायम तुम्ही आला की ह्या महिन्यात आला की 10-12 पिल्लं दिसणार, पुढल्या 1-1.5 महिन्यानं आला की तरी बी दिसणार. आता मागली बघितलेली दुपटीनं वाढलेली दिसणार. म्हणजे इतका बदल होत जातो आणि इतकं छान ही जी प्रगती आहे ह्या व्यवसायात. फक्त आपल्याला तेवढा वेळ दिला पाहिजे. वरच्यावर नुसतं सकाळ संध्याकाळी आलं आणि चारा टाकला असं होत नाही. तुम्ही जेवढं ह्याला वेळ द्याल, बारीक सारीक गोष्टीचा विचार करून बाबांनो, ग्रुप आहे आपला ह्या मेंढ्यांचा आता समोर दिसतोय बाबांनो, दिवसातून 1-2दा आपलं काम करत असताना सुद्धा नुसतं आलं की खुराक द्यायचा हे करत नाही. आपण बारीक लक्ष पाहिजे प्रत्येक मेंढीवरती, काय होतंय काय नाही, हिटवर कुठल्या आल्या, माझावरती आल्या, गाब गेली का नाही, तो मेल आत सोडलेला आहे तो काम करतोय का नाही, तर दुसरा एखादा नर, आपलं 2 नर तर असलं पाहिजे. मग ती मेंढी बाजूला घ्यायची, मेल दाखवायचा. जोपर्यंत खात्रीनं आपण बघत नाही तो मेल मेंढीला लागला आहे तोपर्यंत ती आपल्याला गाभ राहण्याची गॅरंटी नाही. आपण जोपर्यंत बारीक सारीक लक्ष देऊन त्यांना गाभ घालवणं असेल, गाभ गेली की लगेच टॅग नंबर काय कानात तिच्या टॅग मारलेला पाहिजे. गाभ गेली जरी मेंढी नर मागं लागतोय, मेंढी आपल्याला मेंढा लागलेला दिसत नाही, लगेच मेंढी पकडायची, बाजूला काढायची, मेल दाखवायचा, लगेच टॅग नंबर बघायचा की ते लगेच वहीला लिहून ठेवायची, तारीख टाकायची. ह्याच्यामुळं काय होतं, ज्यावेळेस मेंढ्या गाभ राहिल्यानंतर कासाला लागतात शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये आपल्या लक्षात येतं बाबा ही अमुक अमुक दिवसानं येणार आहे आणि पूर्ण खात्री लागते. आपण सांगू शकतो 1-2 दिवसाचा मागं पुढे फरक पडतो, पण तारीख आपली व्यवस्थित असेल, आपलं लिखाण जर व्यवस्थित, मेंढी आत्ताच्या आत्ता गाभ गेल्या तर आत्ता तिची नोंद तर ठेवली तर आपण गॅरंटीनं कितव्या महिन्यात आणि किती तारखेपासून मेंढी येऊ शकते एवढं खात्रीनं सांगू शकतो. मग 4-2 दिवसाचा आधी किंवा नंतर एवढा फरक राहतो. जरा वातावरणानुसार सुद्धा फरक राहतो. उन्हाळ्यात जरा लवकर येते, त्या इतर वेळी जरा एखादा दिवस वाढतो, असं नाही. एवढा 2-3 दिवसाचा फरक पडतो. पण आपल्याला ज्यावेळेस आपलं सगळं रजिस्टरला असतं बाबा मेंढी गाभ गेल्यापासून वेलेली तारीख, ह्याच्यामुळं काय होतं आपल्याला खात्रीशीर आपण सांगू शकतो बाबा हे 1 महिन्याचं पिल्लो आहे, बाबा आता ह्याला जंतावलं दिलं पाहिजे किंवा आता 2 महिने 2.5 महिने होत आले आता मेंढीला गाभ घालवलं पाहिजे. ही सगळं आपल्या त्या वेलेल्याच्या तारखेवरनं किंवा गाभ गेलेल्याच्या तारखेवरनं पण आपण करतो की बाबा आता ही कासाला लागल्या, आपण लगेच बघायचं. ही जी कास बघितली की आपण आपल्या लक्षात येतात ही मेंढीला कासाला चांगल्या लागल्या त्या बाबा, ही कवा येणार आहेत काय, आपण रजिस्टरला बघितलं किती बिल्ला नंबर आहे, तर हे सगळं आपल्याला माहिती कळते. आणि त्यामुळे आपण मग त्यांचं वेगवेगळ्या कप्प्यात शिफ्टिंग करू शकतो. बाबा ह्या पुढल्या आठवड्यात सगळ्या येणार आहेत ते एका बाजूला काढायच्या, बाबा ह्या 15 दिवस लेट आहेत ते एका बाजूला काढायचे. ह्याच्यामुळे आपण त्यांना वेगवेगळा खुराक देण्यासाठी आपल्याला मदत होते. किंवा रात्री अपरात्री सारखं येऊन बघायचं कारण नाही. एखादा आपल्या फार्ममध्ये साधा असू दे पण एखादा तरी कॅमेरा पाहिजे. कॅमेरा कशासाठी पाहिजे मेंढीपालनामध्ये, की रात्री जळची मेंढी बस उठ करायला लागली, व्याना द्यायला लागली तर आपल्याला बाबांनो रात्रीचं धावपळ होते. एखाद्या मोबाईलमध्ये आपण बघितलं बाबांनो मेंढी व्यायला लागली आहे का, एखादी व्याला झाली आहे का, कॅमेऱ्यातून आपल्याला बघू शकतं. आता माझा अनुभव आहे की माझी रात्रीचं एखाद्या वेळेस आपण चुकून आपल्याला एखाद्या वेळेस लक्षात आलं नाही किंवा सकाळपासून मेंढी वेली रात्री नाही येणार असं आपण गेलो आणि एखाद्या वेळेस वेती, आपण जाग्यावर नसतो तर एखादं पिल्लू मरतून होती. ह्याला शहाणं होऊन मी कॅमेरा आता फार्ममध्ये आपल्या बसवली. काय करतो, मेंढी व्याल झाली तेवढ्याच एक कप्प्यात बाजूला त्या काढायच्या, कॅमेरा एक स्पेशल त्यांच्यावरच तो ठेवायचा. घरातनं आदनंमधनं एक अर्ध्या तासानं ज्यावेळेस मेंढ्या तारीख त्यांची संपलेली असते, बाबा ना काय नाही आता आज तारीख संपते बाबा, आज यायला पाहिजे नाही उद्या परवापर्यंत, तर त्यावेळेस आपण ती तासाभरानं आदनंमधनं कॅमेऱ्यात सारखं आपण जाग्यावर नसतो तर बघायचं. त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो, त्रास कमी होतो. बारीक सारीक गोष्टीसुद्धा आपण आपल्या फार्ममध्ये वापरल्या पाहिजेत कॅमेऱ्यासारख्या. किंवा उन्हाळ्याचं फोगर लावलं पाहिजे. आता ही वरती तुम्हाला पाईप दिसते, ही ह्याच्यात आता दिसणार नाही, आता ही तुम्हाला दिसली. आता ही जी आहे ही फोगर बसवली आहेत, आपण उन्हाळ्यात ह्याचा वापर करतो. असलं पण आपल्या फार्ममध्ये पाहिजे. कशासाठी पाहिजे तर उन्हाळ्याचं सुद्धा मेंढ्यांना त्रास होतो. जास्त उष्णतेचं ठिकाण, उष्णता तुमच्या भागात असेल
काही असं म्हणजे आमच्या भागात ह्या वर्षी माझ्या मते नेहमीपेक्षा जास्त उन्हाळा होता आणि लई त्रास झाला मेंढ्यांना. उन्हाळ्याच्या मेंढ्या माझ्या 10-10 दिवस आधी काही वेल्या पिल्ला अशक्त काय झालं मला आली, असं बऱ्याचशाच अडचणी आल्या. मी फोगर बसवला. म्हणजे कधी कुठली समस्या येईल काय सांगता येत नाही. मग ते नवीन नवीन जसं आपल्याला ह्यात काय अनुभव जातील त्या पद्धतीने आपल्याला आपल्या फार्ममध्ये बदल करावा लागतो. मग अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टीवरती नेहमीच आपण बोलत असतोय. आज पण काही तुम्हाला गोष्टी मी दाखवल्या किंवा आपण बारीक सारीक भरपूर विषयावरती बोललो. आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर आणि कशावर जर व्हिडिओ बनवायचा असं तुम्हाला जर वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण त्या पद्धतीनं त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि महत्त्वाचं आपल्या मेंढ्या कशा वाटल्या मित्रांनो. आता ही पिल्लंच आहेत तुमच्यासमोर जे दिसत आहेत. काही 8 महिन्याचे आहेत, काही 1-2-4 मेंढ्या त्याच्यामध्ये एकदा वेलेल्या आहेत, आता दुसऱ्याच्यानं गाप गेलेल्या आहेत, काही पहिला रो आहेत. आता जवळजवळ आपला हा सगळा ग्रुप 1-2-3 जर माद्या यातल्या सोडल्या तर सगळ्या बऱ्यापैकी गाप आता गेलेल्या आहेत. तर बघूया उन्हाळ्यात ह्यांचा काय रिझल्ट येतो आहे, कशा पद्धतीनं पिल्लं होत आहेत, किती माद्या होत आहेत आणि किती माद्या मला ह्यावेळेस आता विक्री करायला मिळतात. आता बघूया. मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. धन्यवाद.